Good morning, everyone. So, फॅक्टरायझेशन मध्ये आपण दोन फॉर्म्युले आता आपल्याला माहिती आहेत. खूप महत्वाचे दोन फॉर्म्युले. ते दोन्ही फॉर्म्युले मी सोबत लिहितो आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण समजून घेऊया. सुरुवातीला आपण पाहिला तो ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये ए प्लस बी येतं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि याच्या खालीच मी ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला लिहितो. इथे चेंज कुठं होतोय? फक्त ए ह्या बीच्या ठिकाणी मायनस ए स्क्वेअर, इथे परत प्लस ए बी आणि इथं बी स्क्वेअर. म्हणजे दोन साइन फक्त वेगवेगळे आहेत बघा. इथं प्लस, इथं मायनस, इथं मायनस, इथं प्लस, एवढेच फक्त दोन साइन बदललेले आहेत. आता लक्षात ठेवण्यासाठी काय तुम्ही लक्षात ठेवू शकता, तर ए प्लस बी आहे ना, इथं ए क्यूब प्लस बी क्यूब आहे ना, म्हणून इथं ए प्लस बी आलेला आहे. आणि तसंच इथं ए क्यूब मायनस बी क्यूब आहे म्हणून इथं ए मायनस बी आलेलं आहे. तर पहिली सिमिलर थिंग आहे आणि मग आपल्याला इथं चिन्ह त्याच्या उलट करायचं. इथं प्लस असेल तर इथं मायनस, इथं मायनस असेल तर इथं प्लस. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या ट्रिक सुद्धा वापरून लक्षात ठेवायचं आहे. पण महत्वाचं आहे की हे लक्षात ठेवणे, रिमेंबर धिस, कारण याला आपल्याला पर्याय नाही. हे लक्षातच पाहिजे, पाठच पाहिजे. कधीही विचारू दे, त्या गोष्टी इथून पुढं कधीच विसरायच्या नाहीत. हा फॉर्म्युला कधीच विसरायचा नाही. लक्षात राहील? ठीक आहे सगळ्यांच्या. आता याच्यावरची उदाहरणं सोडवायची आपल्याला. आपण ए क्यूब प्लस बी क्यूब उदाहरण सोडवलेली आहेत. थोडीशी ए क्यूब मायनस बी क्यूब उदाहरण आपण सोडवूया. तर एक्झाम्पल मध्ये आपल्याला ज्यावेळी फॅक्टराइज असं म्हणतात, फॅक्टराइज असं ज्यावेळी म्हणतात, त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं? त्यावेळी आपल्याला काय करायचं? हा फॉर्म्युला वापरायचा. हा फॉर्म्युले कशाचे आहेत? हे फॉर्म्युले आहेत फॅक्टरायझेशनचे. हे कशाचे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलं होतं काल, तर हे फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत. एक्सपान्शनचे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. एक्सपान्शनचा फॉर्म्युला कुठला आहे? एक्सपान्शनचा फॉर्म्युला हा ए प्लस बी असा असेल तर ह्याला एक्सपांड करायचं असतं, याला एक्सपांड करायचं असतं. तर हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा झाला एक्सपान्शनचा फॉर्म्युला. एक्सपांड करा म्हटल्यानंतर तुम्ही हा फॉर्म्युला वापरता. फॅक्टराइज करा म्हटल्यानंतर हा फॉर्म्युला. बेसिकली दोन्ही फॉर्म्युले एकच आहेत. याच्यावरूनच आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं कसा फॉर्म्युले डिराईव्ह होतात. पण ते डिराईव्ह कसे होतात याच्यापेक्षा तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात ठेवणं आताच्या घडीला महत्वाचं आहे. कारण डेरिव्हेशन तुम्हाला विचारले जाणार नाहीये, ते फक्त तुमच्या माहितीसाठी होते. बट तुम्हाला या फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल कसे सोडवायचे आहेत हे मात्र जमणं आवश्यक आहे. तर त्याच्यावरचं एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर का फॅक्टराइज असं म्हणले असतील आणि त्या फॉर्म मध्ये एखादं एक्झाम्पल आपल्याला घेऊया. समजा 27 पी क्यूब मायनस 125 क्यू क्यूब असा असेल तर सुरुवातीला काय करायचं आहे? हे नेमके कशाचे क्यूब आहेत हे पहिल्यांदा लिहायचं असतं. कशाचे क्यूब आहेत? हे 27 हे आहे 3p चा क्यूब. तसंच 125 क्यूब हा कशाचा आहे? 5q चा क्यूब. असं लिहिणं गरजेचं असतं, कारण त्याशिवाय आपल्याला नेमका ए कुठला आणि नेमका बी कुठला जो मला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचा आहे तो समजणार नाही, है की नाही? तर मग त्या फॉर्म्युल्याचा मला फायदा होईल. ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युल्याचा फायदा होईल. ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे सुरुवातीच्या कंसामध्ये ए मायनस बी आणि त्याच्यानंतर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता मला माहिती आहे काय होईल मग? 27 पी क्यूब मायनस 125 क्यूब कसं लिहिता येईल आता? तर हे तर मला ए आणि बी त्याचे मिळालेले आहे. ए जो आहे तो 3p आहे, मग इथं ए च्या ठिकाणी मी काय पुट करणार आहे?
3p मायनस आहे तसं b जो आहे तो 5q आहे. त्याच्यानंतर a स्क्वेअर आहे म्हणजेच 3p चा स्क्वेअर प्लस a इंटू बी आहे 3p 5q प्लस 5q चा स्क्वेअर आहे. समजतंय काय शंका? बघा आपण काय केलं, ए बी त्यातून फाइंड करून फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. फॉर्म्युला एकदम सोपा साधा आहे, काही अवघड नाही. आता ह्याच्यामध्ये काय होत नसतं जनरली, त्याच्यामुळे हे आहे असं राहू दे. पहिला ब्रॅकेट मध्ये काय होत नाही. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये फक्त काय होतं, थोडेसे चेंजेस होतात. ते काय काय होतात बघूया. हे 3 च स्क्वेअर 9, हे p चा स्क्वेअर p स्क्वेअर प्लस हे 3 इंटू 5 15, हे p आणि q p क्यूब प्लस 5 चा स्क्वेअर 25 आणि q चा स्क्वेअर q स्क्वेअर. बस एवढंच होत असतं याच्यामध्ये. म्हणजे बेसिकली 2च स्टेपचं उदाहरण आहे की नाही. तुम्हाला हे पण लिहायची गरज नसते, हे काही लिहायची गरज नाही. हे इथून एवढंच लिहायचं आहे फक्त. हे तुमच्या इन्फॉर्मेशन साठी मी लिहिलेलं असतं. तुम्हाला जर हे डायरेक्टली समजत असेल की 27p हे 3p चा क्यूब आहे, तुम्ही डायरेक्टली हे वापरू शकता. हे दोन्ही लिहायची काही गरज नाही. हे पण तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहावा म्हणून मी लिहित असतो. फॉर्म्युला काय लिहायची गरज नसते. आणि हे सुद्धा तुम्हाला समजावं की नेमकं ए कुठला आहे आणि बी कुठला आहे ह्याच्यासाठी मी लिहिलेलं आहे. तर ह्या 2 स्टेप जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या मनाने करत असाल तर ह्या 2 स्टेपच महत्वाच्या आहेत. 2 स्टेप मध्ये आन्सर निघतंय. ओके, आणखी एखादं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल जर तुम्हाला म्हणाले, असं करूया 54p क्यूब मायनस 250q क्यूब. आता इथं मला दिसतंय की इथं 24 आणि 250 हे काय नाही आहेत, क्यूब नाहीत. पण मग मी ह्याच्यातून भाग घालून बघायचा. पहिल्यांदा 2 नी भाग घालून बघायचं नेहमी, कारण 2च हा पहिला आपला प्राईम नंबर आहे. तर 2 नी भाग घालून बघायचं. 27 येतं इथं आणि इथं 125 येते. हा पण क्यूब आला, हा पण क्यूब आला का नाही. मग काय प्रॉब्लेम नाही आहे. मग मी काय करतो, 2 कॉमन ह्यातनं बाहेर काढतो. 2 कॉमन काय करतो, बाहेर काढतो. त्यातून 2 कॉमन बाहेर येईल तर आतमध्ये काय राहतं ते भागून बघायचं असतं. 2 ने कॉमन ह्यातनं बाहेर आलं तर आतमध्ये काय राहते हे 2 न भागून बघायचं. काय होतंय 27, राईट. म्हणजे 27 आणि हे p क्यूब, तर आतमध्ये राहील 27p क्यूब आणि इथे राहील 125q क्यूब. ओके, तर हे झालं. आता कॉमन काढून मला समजलं की हे क्यूब आहेत. पण मग मला अजून ए आणि बी शोधायचे आहेत. ए आणि बी कसं शोधणार आहे मी, तर ए आहे 3p चा क्यूब मायनस हा बी आहे 5q चा क्यूब, बरोबर. तर हे मला शोधणं गरजेचं आहे. 5q चा काय आहे, तो क्यूब आहे. म्हणून मग आता मला हे 2 तर ठीक आहे, हे मला सोडवायचं आहे. कसं सोडवणार, तर फॉर्म्युल्याने. तो फॉर्म्युला काय आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांची 3p मायनस 5q त्यांची वजाबाकी आहे अशी लिहायची. त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय येतंय, 3p चा स्क्वेअर येतोय म्हणजे ए स्क्वेअर येतोय, प्लस ए बी म्हणजे 3p इंटू 5q आणि त्याच्यानंतर बी स्क्वेअर म्हणजे 5q चा स्क्वेअर. अशा प्रकारे हे. आता हे 2 ला काय करायचं नाहीये, तसंच ह्या 3p मायनस 5q ला सुद्धा काय करायचं नाही आहे, असं ठेवायचं आहे. हा ते पहिली ती वजाबाकी ती कायम तशीच लिहायची. ही वजाबाकी ना, ही हो, हा. त्याला काय होतच नसतं. हे आहे असं ठेवायचं, कारण p आणि q हे काय लाईक टर्म नाहीत ना, हे डिफरंट टर्म आहेत, अनलाईक टर्म आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय सिम्प्लिफाय होत नसतं. जास्तीत जास्त काय कॉमन बाहेर येतो, तो ऑलरेडी आपण काढलाय. त्यामुळे ह्याच्यात काय होत नाही. आता ह्याच्यामध्ये पुढच्या ब्रॅकेटमध्ये 3p चा स्क्वेअर म्हणजे 9
पी स्क्वेअर प्लस 15 पी क्यू प्लस 25 क्यू स्क्वेअर. हे वरचे एक्झाम्पल सेमच आलं नाही बघा, फक्त की आतला जो ब्रॅकेट होता तो आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा होता वरच्या मध्ये. त्याला 2 ने गुणून दिलं, मग 2 ने गुणून दिल्यामुळे हे 2 फक्त एक्स्ट्रा आले. 2 ने मल्टिप्लाय केले म्हणून काय आले, हे 2 फक्त एक्स्ट्रा आले. बाकी सगळं उत्तर आपलं आहे असं झालंय मागच्या ह्याच्यातलं. ठीक आहे, काय शंका? तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतील. आता कसं होतं, थोडस डिफिकल्टी लेवल वाढवली की त्याच्यामध्ये दोन्ही फॉर्म्युलाचा उपयोग करून सोडवा असं येतं. दोन्ही फॉर्म्युले म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला, हे दोन्ही फॉर्म्युले एका एक्झाम्पल मध्ये युज करा असे सुद्धा प्रश्न येणार आहेत. आता त्याचा एक एक्झाम्पल बघूया बिफोर गोइंग इन टू द प्रॅक्टिस सेट. तर असं एक्झाम्पल असतं हे, सिम्प्लिफाय म्हणतात. सिम्प्लिफाय म्हणजे त्याला सोपं करा. काय सिम्प्लिफाय करा? ए मायनस बी चा क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. आता इथं काळजीपूर्वक बघायचं, ए क्यूब मायनस बी क्यूब हा विचारलेला. इथं काळजीपूर्वक काय बघायचं आहे, हा फॉर्म्युला वेगळा आहे आणि हा फॉर्म्युला वेगळा आहे की नाही. हा फॉर्म्युला काय आहे, ए मायनस बी चा क्यूब आहे. ए मायनस बी चा क्यूब आहे, हा फॉर्म्युला वेगळा आहे. आणि ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला वेगळा आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात येऊ देत. ए मायनस बी चा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. हा झाला पहिला, हे पहिलं ब्रॅकेट सोडवलं. हे मध्ये मायनस आहे या दोन ब्रॅकेटच्या मध्ये, परत इथं मायनस आहे ना, हे मायनस, तर इथे द्यायला पाहिजे ते मायनस मला. का? कारण हे ब्रॅकेट सोडवायला चाललोय मी. ह्या ब्रॅकेट मध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, तर तो मला लिहावा लागतच नाही फॉर्म्युला. कारण का माहिती का, ए क्यूब मायनस बी क्यूब जो आहे तो इथं कॅन्सल आउट होणार आहे. पण एक गोष्ट इथं होणार ती म्हणजे चिन्ह बदलणार आहेत. कशी? बघा, पहिला ब्रॅकेट काढला त्यावेळी या ब्रॅकेटला कोणतं चिन्ह होतं, प्लस होतं, त्यामुळे आतली कुठलीही चिन्ह बदलली नाहीत. पण या ब्रॅकेटला मात्र बाहेरचं चिन्ह मायनस आहे, त्याच्यामुळे आतली चिन्ह मी बदलणार आहे. ए क्यूब हे प्लस होतं ते मायनस झालं आणि हे मायनस आहे ते प्लस झालं. आणि त्याच्यामुळे काय होतंय आता, त्याच्यामुळे काय काय कॅन्सल आउट होणार आहे. काय काय कॅन्सल आउट होणार आहे, हे ए क्यूब जे प्लस आहे हे ए क्यूब ह्या मायनस बरोबर कॅन्सल आउट होईल. हे बी क्यूब जे निगेटिव्ह आहे ह्या बी क्यूब ह्या प्लस बरोबर कॅन्सल होईल. तर राहील एवढंच, मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर. अशा प्रकारे हे सिम्प्लिफाय करा म्हणून तुम्हाला विचारू शकतात. ओके, तर सिम्प्लिफाय करत असताना लक्षात ठेवायचं की दोन्ही गोष्टीतनं आपल्याला काहीतरी कॅन्सल आउट करायचं असतं. गोष्टी कॉम्प्लेक्स करायची नसतात. सिम्प्लिफाय म्हणजे सिंपल करायच्या, सिंपल. मग सिंपल करायसाठी आपल्याला काहीतरी काय झालं पाहिजे, काहीतरी त्याच्यातून कॅन्सल आउट झालं पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी सिंपल होतील. म्हणून मग त्या दृष्टिकोनातून आपला विचार पाहिजे. आता फॉर्म्युले तर आपल्याकडे आहेत, फॉर्म्युले आता वापरायचे कसे हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी आपण काय केलं, पहिल्यांदा हा फक्त फॉर्म्युला लिहून बघितला. पण हा फॉर्म्युला लिहिल्यावर माझ्याला काय लक्षात आलं की अरे पुढे तर ए क्यूब मायनस बी क्यूब दिले सेपरेट सेपरेट, तर ते तर इथं पण आहेच माझ्याकडे ए क्यूब मायनस बी क्यूब. म्हणजे बहुतेक कदाचित ए क्यूब आणि बी क्यूब कॅन्सल आउट होईल, बघूया. तर हे मायनस चिन्हामुळे काय झाले, चिन्ह आतली बदलली आणि त्याच्यामुळे हे ए क्यूब बी क्यूब कॅन्सल आउट झाले आणि हे आलं, हे आपलं सिम्प्लिफाय केलेलं. अशा प्रकारे हे सिम्प्लिफाय करायला आपल्याला जमू शकतं. ठीक आहे, तर आणखीन कशा प्रकारे सिम्प्लिफायचे प्रश्न विचारू शकतात ते, तर असे 2x प्लस 3y चा होल क्यूब आहे, हे
मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, होल क्यूबचा फॉर्म्युला वेगळा असतो आणि आपला आता शिकलेला फॉर्म्युला वेगळा आहे, 2x मायनस 3y क्यूब. हे आपण सोडवले पण आहे अगोदरच, हे सुद्धा सोडवलं आहे की नाही, हे एक्झाम्पल सोडवले वाटतं आपण. हे एक्झाम्पल आपण मागच्या चॅप्टर मध्ये सोडवलं होतं. हे एक्झाम्पल आपण काय केलेले आहे, मागच्या चॅप्टर मध्ये सोडवलेले आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा आपण एक्झाम्पल ही सोडवू शकतो. पण इथं कसं आहे, हे तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता. कसं, तर इथं तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला वापरू शकता, ए प्लस बी चा क्यूब फॉर्म्युला. हा काय आहे, ए प्लस बी चा क्यूब आहे, हा ए मायनस बी चा क्यूब फॉर्म्युला आहे. जे काय होते ते तुम्ही कट करून लिहू शकता. ते आपण मागच्या चॅप्टर मध्ये सोडवलेलं आहे, राईट. पण इथे एक बारीक लक्ष जर तुम्ही दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल इथं अजून एका पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. कुठल्या पद्धतीनं, तर इथं बघा, हा टर्म जी आहे पहिली टर्म ही 2x प्लस 3y, ही टर्म जर माझी ए असेल तर काय होईल, हा ए क्यूब होईल. बघा लक्षात येते का, 2x प्लस 3y ही पूर्ण टर्म माझी जर ए मी पकडली तर हा काय होईल, ए क्यूब होईल का नाही, कारण त्या ब्रॅकेटला क्यूब आहे म्हणून हा पूर्ण ए असेल तर हा ए क्यूब होईल. तसंच ही पूर्ण टर्म जर माझी बी असेल तर हा काय होईल, बी क्यूब होईल. म्हणजे हा फॉर्म्युला कोणता असेल, ए क्यूब मायनस बी क्यूब. कुठला फॉर्म्युला असेल हा, ए क्यूब मायनस बी क्यूब फॉर्म्युला असणार आहे. कारण हा ब्रॅकेट मध्ये ए आहे आणि त्याचा क्यूब केलेला आहे, इथं ब्रॅकेट मध्ये बी आहे आणि त्याचा क्यूब केलेला आहे. म्हणजे आतली सगळी संख्या ही ए आणि यातली सगळी बी. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा जो फॉर्म्युला आहे आपला, तो फॉर्म्युला सुद्धा आपण इथं वापरू शकतो आणि हे सिम्प्लिफाय करू शकतो. दोन्ही पद्धतीने करू शकता तुम्ही. सेपरेटली ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरला तरी सुद्धा चालतो. तो आपण नेहमी मागल्या चॅप्टरच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण सोडवलेला आहे. नसेल तर ही जी एक्झाम्पलची पद्धत आहे ही ना आपण सोडून बघूया कसं होतंय. ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे काय, ही पूर्ण टर्म ए आहे लक्षात ठेवा आणि इकडे पूर्ण टर्म ही बी आहे. तर आता सोडवून बघूया, ए क्यूब मायनस बी क्यूब काय असते, तर ए मायनस बी असते. मग ए काय आहे 2x प्लस 3y, हे माझं ए आहे. आता हे मायनस ए मायनस बी इथलं हे ए, हे मायनस आणि बी आहे हे 2x मायनस 3y, हे झालं ए मायनस बी. त्याच्यानंतर ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर म्हणजे हे पूर्णचा स्क्वेअर म्हणजे 2x प्लस 3y याचा स्क्वेअर. हा विचारा. सर, जे आपण ए मायनस बी ला व्हॅल्यू पुट करून खाली लिहिलं ना, मग तिथे क्यूब द्यायचं नाही. क्यू कुठं आलं, क्यूब काय म्हणता तुम्ही? आता आपण खाली व्हॅल्यू पुट केली ना ए मायनस बी चा, मग तिथे 3x प्लस 3y चा क्यूब येणार नाही का? फॉर्म्युल्यामध्ये ए मायनस बी आहे ना, फॉर्म्युला आपण लिहिलाय तर ए मायनस बी मध्ये कुठं क्यूब असतो, इथं क्यूब असतो. पण ह्याच्या फॉर्म्युला पुढं कुठं क्यूब असते, इथं ए मायनस बी असते की फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय असतं, ए मायनस बी असतो ना फक्त, इथं क्यूब थोडी असतो. म्हणून इथं ए आहे ना, मग ए काय आलाय फक्त आपला हा आतला ए, हे क्यूब सोडून जे आतमध्ये असतं ते आपण ए म्हणत असतो ना. क्यूब सोडून जे आतमध्ये आहे ते आहे ए, म्हणून ते ए आहे असं लिहिलेलं आहे. आणि हे मायनस लिहून हे आहे असं बी लिहिलेलं आहे. परत जो ए आहे त्याचा स्क्वेअर केलेला आहे. ए काय आहे, एवढाच पार्ट 2x प्लस 3y म्हणून त्याचा स्क्वेअर प्लस 2x प्लस 3y हे ए आणि 2x मायनस 3y हे बी, परत प्लस 2x मायनस 3y चा स्क्वेअर, कारण हा बी स्क्वेअर. बघा मी आता लिहितो, हे माझं ए होतं, हे मायनस हे माझं बी म्हणजे ए मायनस बी, हे ए स्क्वेअर प्लस हे ए, हे इंटू बी म्हणजे ए बी, हे प्लस हे बी स्क्वेअर. समजते का, ए काय आणि बी काय. आणि मग आता फॉर्म्युला कसा आलाय बघा, बघू काय शंका आहे ह्याच्यापर्यंत.
कसं होतंय, आपण मोठी मोठी टर्म म्हणून आता ए घेतलेली आहे. आपण अगोदर आपल्याला सवय काय होती, एकच 2x ए असायचा किंवा 3y ए असायचा किंवा पी नुसती ए असायचा. पण आता असं काय नसतं की ती ए तेवढीच असली पाहिजे. आपल्याला फॉर्मॅट तो पाहिजे. काय फॉर्मॅट आहे, तर एकाचा क्यूब आहे मायनस दुसऱ्याचा क्यूब. जो एक आहे पहिला तो ए आहे पूर्ण, जो काय असेल त्या ब्रॅकेट मध्ये तो पूर्ण ए आहे ना. तो आपल्याला काय करायचंय, काय का असे ना, तो क्यूब आहे मायनस मध्ये आहे दुसऱ्याचा क्यूब आहे, म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला तिथे येणारच आहे. असं असेल की पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब आपल्याला ए मायनस बी क्यूब वापरायला काय प्रॉब्लेम नसायला पाहिजे. म्हणून मी जर फॉर्म्युला लिहिला व्यवस्थित फॅक्टरायझेशनचा आणि त्याच्यानुसार मी व्हॅल्यू पुट करत गेलो. ए जो आहे तो काय असेल, ज्याचा क्यूब आहे तो कशाचा क्यूब आहे, 2x प्लस 3y चा क्यूब आहे. म्हणून 2x प्लस 3y ए ची व्हॅल्यू जिथं जिथं आहे तिथं ए ची व्हॅल्यू ठिकाणी 2x प्लस 3y येईल. आणि तसंच बी ची व्हॅल्यू पण 2x मायनस 3y, कारण 2x मायनस 3y चा क्यूब आहे तो, म्हणून बी ची व्हॅल्यू 2x मायनस 3y जिथं जिथं बी आहे तिथं तिथं बरोबर चिन्हांसहित लिहिलेलं आहे. आता हे सोडवताना आता परत आपल्याला थोड्याशा गोष्टी बघायच्या आहेत. काय, तर इथं बघा, आता हे ब्रॅकेट मी हळूहळू सोडवणार आहे. ब्रॅकेट सोडवताना व्यवस्थित बघायचं. 2x प्लस 3y ह्याला कुठलं ब्रॅकेटचं साइन आहे बाहेर, प्लस आहे, त्याच्यामुळे ह्याची चिन्ह कुठलीही बदलणार नाही. 2x प्लस 3y आहे असं राहिलं. पण याचा बघा, हे ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट आहे. मग हे ज्यावेळी ब्रॅकेट जाईल त्यावेळी आतली सगळ्यांची चिन्ह काय करणार आहे, तो अपोजिट करून जाणार आहे, बदलून जाणार आहे. म्हणजे 2x ला कुठलं चिन्ह येईल, 2x ला कुठलं चिन्ह येईल इथं, प्लस. कसं काय, 2x ला प्लसच चिन्ह आहे, आत प्लस चिन्ह असतं. मायनस आणि y ला प्लस. 2x आणि 3y चं जे मायनस आहे ते काय होईल, प्लस होईल. 3y चं काय होईल, मायनस प्लस होईल. हा झाला एक ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा काय होते, 2x प्लस 3y चा स्क्वेअर आहे. म्हणजे इथं आता काय करायचं आहे, ए प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला आपला ए प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. इथं आतमध्ये आल्यानंतर परत आपल्याला समजते की अरे इथं ए प्लस बी चा फॉर्म्युला इथं आपल्याला वापरावा लागणार आहे. तर बघा मग ए, मग त्यातला ए काय आहे पहिला, तर 2x. मग 2x चा स्क्वेअर प्लस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab असतो. म्हणून ते 2, ए काय आहे 2x, बी काय आहे 3y प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3y चा स्क्वेअर. हे झालं हेंचा, हा झाला ब्रॅकेट पहिला वाला. आता हा ब्रॅकेटच्या अगोदर प्लस आहे. हे कसं सोडवणार आहे, हे आहे ए प्लस बी ए मायनस बी, बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजेच काय हो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे की नाही. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दोन टर्मची बेरीज आहे, त्याच दोन टर्मची वजाबाकी आहे. दोन टर्मची बेरीज आहे, त्याच दोन टर्मची वजाबाकी आहे. दोन टर्मची बेरीज आहे, त्याच दोन टर्मची वजाबाकी. असं असेल तर नेहमी कुठला फॉर्म्युला वापरायचा असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहिल्या टर्मचा स्क्वेअर करूया, 2x चा स्क्वेअर मायनस 3y चा स्क्वेअर. हे झालं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. परत प्लस इथं आता ए मायनस बी चा स्क्वेअर आहे. हा काय आहे, ए मायनस बी चा स्क्वेअर आहे. तर ए मायनस बी च्या स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, तर तो वापरूया. तो असतो पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 2ab असतो. त्यातला 2 ए मधला 2x, बी म्हणलं की 3y प्लस 3y चा स्क्वेअर. हे एवढे सगळे आपण एक्सपान्शन एका एक्झाम्पल मध्ये केलेत. बघा कसं असतं, हे वाटतं तेवढं सोपं पण नसतं. ठीक आहे, कधी कधी काय होतं, अशा प्रकारे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल सुद्धा येतात. पण घाबरून जायचं नाही, स्टेप बाय स्टेप जायचं व्यवस्थित सोडवत, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथं बघा हळूहळू काय काय कॅन्सल होतं. हे 2x प्लस आहे, 2x मायनस आहे, हे कॅन्सल झालं. 3y आणि 3y हे काय आहे, प्लस आहे. मग 3y प्लस 3y 6y आलं. तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये माझा आलेला आहे 6y.
आता हे दुसऱ्या ब्रॅकेट चालू झालंय इथं. इथं काय होतंय आतमध्ये, तर 2x² म्हणजे 4x², बरोबर. ब्रॅकेट सोडवत चाललोय मग आता हळूहळू. 3 दुनी 6 दुनी गुण 12xy, बरोबर. प्लस हे काय आहे 3y² म्हणजेच 9y 9y², 9y स्क्वेअर बरोबर. प्लस आता हे ब्रॅकेट सोडवणार आहे. काय होतं ह्या ब्रॅकेट मध्ये 2x² म्हणजे परत 4x², 4x². आणि इथं -9y², बरोबर. परत प्लस ह्या ब्रॅकेट मध्ये तसंच काहीतरी 4x², परत मायनस 3 दुनी 7 दुनी 2 12xy प्लस 9y². हे आपण आतले ब्रॅकेट सोडवले. आता हे बाहेरचे ब्रॅकेट सोडवूया. हे बाहेरचं 6y आहे तसं राहणार आहे, त्याचं अजून काही होत नाही. इथं काय होतंय, हे सगळे ब्रॅकेट काय आहेत पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आता चिन्ह कुणाचे बदलणार नाही ब्रॅकेट जाताना. सगळे काय आहेत पॉझिटिव्ह ब्रॅकेट वालेच आहेत, त्याच्यामुळे आहे असे चिन्ह राहतील सगळ्यांची. आता यातनं कॅन्सल आउट काय काय होते बघायचं. 4x² 4x² कॅन्सल आउट होते. नाही 12xy होते. 4x नाही होत कॅन्सल आहे ना. 4x 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 हे तिघ प्लस 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 हा 12xy कॅन्सल आउट होते. आणि काय होते 12xy आणि -9y2 एक प्लस 9y एका मायनस y बरोबर जाते, पण एक राहते, एक आहे, एक कुठं जात नाही, बरोबर आहे. तर आता मला सांगा हे 4x², हे 4x², हे 4x², 3 वेळा 4x² किती येईल? 12x². बरोबर. 4 आणि 4 8 आणि 4 12, टोटल किती 12x² आहेत आपल्याकडे. आणि हे 9² पण एक राहिलेला आहे, 9y² राहिलेला आहे. आता आपल्याला अजून काय करता येते, तर आता हे आत घेऊन जाऊया. हे 6y ला आत गुणून टाकू, ह्याला उगाच बाहेर ठेवायला नको, याला पण आतमध्ये घेऊन जाऊया. तर काय होतं गुणाकार बघा, ह्यानी याला गुणलं काय येईल गुणाकार. पहिल्यांदा 72 12 गुणिले 72 आणि ह्या व्हेरिएबलचा गुणाकार x² y पण आहे, प्लस परत हे 9 नी 6 ला गुणायचं 54 आणि y² आणि y चा गुणाकार काय असतो y² आणि y y² इंटू y इज y³ म्हणून इथे येणार आहे y³. तर हे आन्सर आपला आलेला आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. थोडस कॉम्प्लेक्स असतात पण शेवटी एकदम सोपं होत जातं. जर तुम्ही व्यवस्थित वरच्या टर्म न चुकता लिहिल्या तर इथं मध्ये आल्यानंतर तुम्हाला समजते की अरे भरपूर टर्म काय होतात कॅन्सल व्हायला लागलेल्या आहेत. आणि या सवयीमुळे तुम्हाला सोडवता येतात. आता एकदमच तुम्हाला कळणार नाही त्या एवढं अवघड वाटतं, पण तुम्ही जेवढी एक्झाम्पल सोडवाल तेवढी एक्झाम्पल तुम्हाला परत सोपी वाटणार आहेत. काय अवघड असं नसतं, फक्त कसं असतं थोडस आपले मेंटल स्टेबिलिटी ठेवावी लागते. कारण आता आपण कुठलं सोडवायला लागलोय, हे a+b चं सोडवतोय, मग आपल्याला माहिती पाहिजे, ट्रॅक पाहिजे आपल्याला. a+b सोडवायला लागलोय, परत आपल्याला हे त्यानंतर लिहायचं आहे, परत ह्याच्यानंतर हे लिहायचं आहे, मग आपण परत सुरुवातीपासून चालू करायचं आहे. तर हे एक काय असतं ट्रेन असते जी पहिल्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत एक सोबत जायचं असतं. मध्येच एक डबा निघून गेला की मग सगळं चुकणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण सगळी गोष्ट व्यवस्थित लिहित जायचं, हळूवार लिहित जायचं, न चुकता. ब्रॅकेट काढताना विचार करायचा, मायनस प्लसचा विचार करायचा, स्क्वेअर करत असताना दोन्ही टर्मचा स्क्वेअर करायचा, गुणाकार करत असताना सगळ्यांची गुणाकार करायचा, कॅन्सल आउट करत असताना प्लस प्लसचं कॅन्सल आउट करायचं नाही, मायनस चुकून आपण करतो. छोटे छोटे गुणाकार चुकीचे असतात. जे तुम्ही कॅन्सल आउट करताय त्याला असं डॅश मारायची बिंदासपणे, जेणेकरून आपल्याला समजतं की आपण कुठले कॅन्सल आउट केलेले आहेत. नाही तर आपल्याला
कळणारच नाही, आपण परत त्याच टर्म लिहून घेतो. जे तुम्ही बेरीज करता त्याच्या मागे खाली असे लाईन मारायचे, जेणेकरून आपल्याला समजतं. आपल्या माहितीसाठी आपण जे जे काही करू शकतो ते करायचं. ब्रॅकेट वापरायचे, मल्टिपल ब्रॅकेट. बऱ्याच जणांना वाटतं की ब्रॅकेट एवढे का वापरायचे, आपण डायरेक्टली 2x स्क्वेअरचं 4x स्क्वेअर लिहूया. तर लिहिल्यामुळे काय होतं, काय प्रॉब्लेम नसतो, लिहू शकता तुम्ही. पण चुकून आपलं काय होतं की बऱ्याच वेळा IS लिहून जातं, म्हणून प्रिकॉशन म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या. ओके, तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आता आपल्याला अशाच पद्धतीनं ही प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट मधली सुरुवातीची काही एक्झाम्पल तुम्ही तुमच्या ओनवर सोडवू शकता. बघा, एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दाखवतो. 2-3 एक्झाम्पल जरा तुम्ही स्वतः ट्राय करा. प्रॅक्टिस सेट 6.3. y³ मायनस 27. आता हे किती सोपं एक्झाम्पल आहे. y³ हा y चा क्यूब आहे, बरोबर. पण 27 कशाचा क्यूब आहे? 3 चा. हा, म्हणजे काय येणार आन्सर? a मायनस b a स्क्वेअर प्लस 3y प्लस 3 स्क्वेअर, म्हणजेच y मायनस 3y स्क्वेअर प्लस 3y प्लस 9. संपलंय. 2 लाईन मध्ये एक्झाम्पल संपतंय. चालू झाले की संपतं एक्झाम्पल. आता हे पुढचं तुम्ही सोडवू शकताय. x³ मायनस 64y³. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नसायला पाहिजे. कशाचा स्क्वेअर आहे हा? x³ आणि हा कशाचा स्क्वेअर आहे? 4y चा क्यूब आहे, बरोबर आहे. हे सोडवा तुम्ही होमवर्कला. एक्झाम्पल घ्यायचं आहे तिसरं. 27m³ 216n³ हे सुद्धा सोपं आहे. 27m³ मायनस 216n³ हे सुद्धा होमवर्कला घ्यायचं आहे. कशाचा क्यूब आहे बघा, मी लिहून देतो. 3m आणि 6n3. बरोबर, 6n³ आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 4. 125 आणि हे. आता हे एक्झाम्पल सोडवून देऊया आपण तुम्हाला. सोपंच आहे, पण असावं एखादं एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दिलेलं. पण 125³ मायनस 1. आता मला सांगा, 125y³ कशाचा क्यूब आहे? 5y. 5. आणि हे कशाचा क्यूब आहे? 1 चा क्यूब आहे. तर म्हणजेच पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येईल? आहे असं 5y मायनस 1 येईल. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5y चा स्क्वेअर प्लस त्यांची गुणाकार 5y इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर, म्हणजे 5y मायनस 1 25y स्क्वेअर प्लस 5y प्लस 1 असा आन्सर येणार आहे. फिफ्थ बघूया. फिफ्थ सोडवून देतो मी तुम्हाला. 8p³ मायनस 27 अपॉन p³. हे कशाचा स्क्वेअर आहे? 2p चा पहिला स्क्वेअर आहे आणि क्यूब आहे, सॉरी. आणि हा 3 अपॉन p चा क्यूब आहे, बरोबर आहे की नाही? 3 अपॉन p चा क्यूब आहे की नाही हा? कारण वरती हो सर. 27 आहे आणि खाली p आहे. तर मग आता पहिल्या ब्रॅकेट मध्ये त्यांची वजाबाकी 2p मायनस 3 अपॉन p. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पहिल्याचा स्क्वेअर 2p चा स्क्वेअर प्लस आहे इथं 2p इंटू 3/p प्लस 3/p चा स्क्वेअर. पीच आहे ना दोन्हीकडे? ओके, तर इथं काय होतंय? हे असंच राहू दे, 2p मायनस 3/p. याचं काय होतंय? 4p स्क्वेअर प्लस, आता इथं बघा भाऊ काय होते, सांगा काय होते? बरोबर, p ला p काय होईल? जाईल, कारण हे p खाली आहे, हे p वर आहे.
म्हणजे येईल 6 6 आणि हे 9 वरती आणि खाली 9p2 स्क्वेअर. अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. पुढचं पण एक्झाम्पल सोपं आहे. बघा सगळी एक्झाम्पल सोडवून टाका. काय होतंय की तुमचं तुम्ही सोडवलं की त्याच्यामध्ये जास्त फरक असतो. मी सोडवणं मी किती पण एक्झाम्पल सोडवू दे, मी 40 एक्झाम्पल सोडवून दाखवले, तुम्हाला सगळी समजली, पण तुम्ही 2 एक्झाम्पल स्वतःहून मनानं सोडवली, व्यवस्थित बरोबर आली, तर त्याला खूप महत्व असतं. मी सोडवून सांगू शकतो किती, पण त्याचा काही अर्थच नाही ना. ते फक्त एकतर्फी झालं. तुम्हाला समजलं पाहिजे तरच त्याचा अर्थ असतो. तर हे दोन होमवर्क आणि पुढचे पण काय जमतेत का ते एक्झाम्पल बघायचे आहेत उद्या. ओके, तुमची टेस्ट सांगितलेली आहे एमसीक्यू वरची 1 to 5 चॅप्टर वरची सायन्सच्या. तर त्याच्यावरची एमसीक्यूच्या टेस्टचा अभ्यास पण करायचा आहे. ओके सर मी होमवर्क टाकला. ओके, लगेच पाठवलास? एवढा फास्ट सोडवलंस पण? हो सर, कालच सगळा प्रॅक्टिस सेट सोडवला. अच्छा, ठीक आहे, छान छान. ओके, बरोबर सोडवलंस तू. ठीक आहे, चालेल. तर हा व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता कालचा आणि आजचा, दोन्ही व्हिडिओ आज अपलोड करतोय. ज्यांना काही शंका असेल तर त्या व्हिडिओ बघत जावा, जेणेकरून काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके, चला, बाय बाय. बाय सर. बाय